व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि या कराड उत्तर मतदारसंघाला, या तहानलेल्या मातीला आणि तहानलेल्या लोकांना गेल्या 1 वर्षभरामध्येच पाणी देणारे आपल्या कराड उत्तरचे पाणीदार आमदार आणि आपल्या कर्तृत्वानं गेल्या 1 वर्षभरामध्येच या कराड उत्तर मतदारसंघामध्ये विकास गंगा पोहोचवणारे कार्यसम्राट आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे, त्याचप्रमाणे या जिल्हा परिषद गटाचे विद्यमान आमदार, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी या कोकण हवेली जिल्हा परिषद गटामध्ये गेली 5 वर्ष आपल्या कर्तृत्वानं गावोगावी विकास पोहोचवला, ते सन्माननीय निवासराव दादा थोरात, सातारा जिल्ह्याचे पहिले हिंदकेसरी आदरणीय हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ आबा, त्याचप्रमाणे सह्याद्रीचे कामगार नेते आदरणीय नवनाथ भाऊ पाटील आणि सर्व मान्यवरांचा उल्लेख या ठिकाणी घेऊ शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि समोर उपस्थित असलेले सर्व मतदार माता, बंधू भगिनी आणि मित्रवर्ग, आज आपल्या 57 कोकण हवेली जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या उमेदवारांच्या या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं आपल्या या गावभेट दौऱ्याच्या कोपरा सभेच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि कोणीतरी भावनिक बोलायला सुरुवात झाली. लोक या ठिकाणी येतील, भावनिक बोलतील, माझ्यावरती अन्याय झालाय, कुणावरती अन्याय झालाय, ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची नाही. ही गोष्ट या ठिकाणी अजिबात महत्वाची नाही. ही निवडणूक कोणाच्या तरी स्वाभिमानाची नाही, कोणाच्या तरी अस्तित्वाची नाही. ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाची, सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची, सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या अडचणींची, समस्यांची आणि त्यांच्या समस्या निराकरण करण्याची ही निवडणूक आहे. म्हणून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असतील, दोन्ही पंचायत समिती गणाचे उमेदवार असतील, या दोन्ही उमेदवारांना आणि गटाच्या 3 उमेदवारांना, या सगळ्या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी करून या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आशीर्वाद द्याल. आणि 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल आहे. 7 तारखेला सर्वांनी भरभरून कमळाच्या बटनावरील बटन दाबून आपण त्या ठिकाणी विजयी कराल. 9 तारखेला आपल्या सर्वांच्या कपाळाला गुलाल लावण्याची ताकद आपल्यामध्ये, आपण 9 तारखेला सर्वांच्या कपाळावरती गुलाल लावण्यासाठी 7 तारखेला भरभरून मतदान कराल, अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लोकनायक आमदार मनोजदादा घोरपडे हे आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे माजी कोपऱ्याचे माजी जिल्हा परिषद निवासराव थोरात व या विभागाचे नेते पैलवान संतोष आबा वेताळ, आमचे रिसवडचे कोयनादूर संघाचे माझे चेअरमन संपत अप्पा इंगवले, त्याचबरोबर नवनाथ पाटील आणि या दोन्ही म्हणजे वाघेरगडचे उमेदवार अनिताई वेताळ व सातारा जिल्हा परिषद कोपाडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण या उपस्थित झाल्या. त्याबद्दल मी प्रथमतः गावाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. तर दादा, तुम्ही आज आमच्या गावाला 1 कोटी 4 लाख निधी दिला. त्याचबरोबर तुम्हाला जलनायक आणि लोकनायकांनंतर लोकांचा ही जननायका म्हणतात की जे लोकांचा